मस्त आपला उपासाचा बटाटा सर्विंगसाठी रेडी आहे। उपासाचा बटाटा बनवण्यासाठी आपण 2 चमचे साजूक तूप घेऊयात। याच्या जागी तुम्ही शेंगदाण्याचं तेल पण वापरू शकता। मीठ घेतले आहे, 2 ते 3 मिरच्या घेतलेल्या आहेत, जिरं घेतलेलं आहे, शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे आणि 2 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत। तर आपण उकडलेल्या बटाट्यांमध्ये आपण थोडीशी 2 ते 3 चिमूट अशी साखर घालून घेऊया। चवीनुसार आपण मीठ घालून घेऊया आणि शेंगदाण्याचा जो कूट आहे तो आपण याच्यात आधीच मिक्स करून घेऊया। आता आपण उपासाच्या बटाट्याला फोडणी देऊया। अशाच मस्त झणझणीत आणि चमचमीत रेसिपी बघण्यासाठी टेस्ट ऑफ महाराष्ट्र मराठी रेसिपी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। उपवासाचा बटाटा बनवण्यासाठी आपण पॅन मध्ये आधी 2 चमचे तूप घालून घेऊया। गॅसची फ्लेम आपण मीडियम वर ठेवलेली आहे। तूप तापलं की आपण याच्यात जिरं घालून घेऊया। जिरं आपलं मस्त फुललंय। आता आपण मिरच्या घालून घेऊ। मिरच्या व्यवस्थित फ्राय करून घ्यायच्या, कच्च्या ठेवायच्या नाहीत। मिरच्या आपल्या मस्त फ्राय झालेल्या आहे। आता जे मगाशी आपण बटाट्याचं मिश्रण करून ठेवलेलं आहे, ज्याच्यात आपण कूट, मीठ आणि थोडीशी साखर हे सगळं मिक्स केलेलं आहे, हे आता आपण घालून घेऊया। गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची, म्हणजे मीडियम फ्लेवर मस्त आपला बटाटा हा परतवून निघेल आणि तो थोडासा खरपूस होईल। 2 ते 5 मिनिटं असा मस्त आपला बटाटा परतवून झालेला आहे। तुम्हाला जर अजून खरपूस पाहिजे असेल तर तुम्ही एखादा चमचा आणखी तूप टाकून त्याला मीडियम फ्लेमवरती 2 ते 3 मिनिटं आणखी परतवून घेऊ शकता। असा तुमचा उपासाचा बटाटा सर्विंगसाठी रेडी आहे।